हॅलो. कोण आहे? नंदू मोरे बोलताय का? कशाला बोलताय का? हॅलो, नंदू मोरे बोलताय का? अहो बोलतोय, तुम्हाला काय करायचंय ते जेवण कामाचं बोला. अहो ते तुमचं अर्धा एकर शेती विकायची आहे. माझं शेती विकास आहे का? हा, तर ते मग गिराईक होतं त्याच्यासाठी. तुझं काही विकास आहे का? चप्पल साडी काय? सॉरी, काय सॉरी? नंदू मोरे आहात ना? म्हणजे आमचं शेत म्हणजे काय तुम्हाला ही वाटलं काय कोण बी येतंय आणि विकतच घेतय? अच्छा, सॉरी. तुमचं शेती विकायचं आहे. माझ्याकडे तुमचं डॉक्युमेंट वगैरे आलेले आहेत. कोण दिले तर डॉक्युमेंट तुम्हाला? सॉरी सर, तुम्ही खूप तापताय. सॉरी, जरा सायलेंट बोलू शकता माझ्याशी? सायलेंट बोलतो, पण तुम्ही डायरेक्ट आमच्या काळजाला हात घातल्यावर माणूस सायलेंट राहील का? सॉरी सर, तुमचं का नाही माझ्याकडे डॉक्युमेंट आलेले आहे की तुमचं एवढं अर्धा एकर क्षेत्र विकायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला का नाही आमच्याकडे क्लायंट आलेले आहेत. तर व्यवहार करायला कधी येऊ शकाल? व्यवहाराचा सोडा, कुठल्या कुत्र्यानं तुम्हाला माझे डॉक्युमेंट दिलते एवढं सांगा. सॉरी. कुठल्या कुत्र्यानं माझे कागद दिलते तुम्हाला? सॉरी, जरा सायलेंट बोलू शकताय सर? मी ऑफिसमधून बोलते. ते तुझा ऑफिस पेटवून टाकणार आहो मी. माझे नेट सांगायचं कागद दिलती कोणी? सोशल मीडियावरून भेटलेले आहेत. तुम्ही कुठे अप्लाय केला होता का? अजिबात केलेलं नाही तसलं काय. मी काय तुम्हाला शेत विकणारा दिसलो काय? सॉरी नंदू सर, तुमचा अर्धा एकर विकायचा आहे. आत्ताच सोयाबीन वगैरे काढलेले आहे. स्वच्छ शेत केलेलं आहे तुम्ही अर्धा एकर विकण्यासाठी. तर व्यवहार कधी करू शकताय आपण? कधी बैठक मांडायची? नाही नाही, तुझं काय विकायचं आहे का मला सांग. मी घ्यायला तयार आहे. माझं तर सोडूनच दे तू. सॉरी, मी ऑफिसमधून बोलते. माझ्या समोर खूप लोक आहेत असे. व्यवस्थित बोलू शकताल तुम्ही? तुमची मर्यादा बोलण्याची ओलांडताय असं वाटत नाहीये का तुम्हाला? अगं कुठली कोण तू छपरी? मग माझं डायरेक्ट तू माझ्या डायरेक्ट काळजाला घाव घालती काय? जमीन म्हणजे माझं काळीज आहे. सॉरी, तुम्ही तुमची मर्यादा सोडून बोलू नका. छपरी म्हणजे ही कोणती भाषा वापरताय तुम्ही? मर्यादा न हो, तुझं ऑफिस कुठं आहे सांग. त्या ऑफिसात येऊन तुला झपकं टाकतो. मला झपकं टाकायला तुम्ही हात लावणारे अजून माझ्या जन्माला यायच्यात. तुम्हाला मी व्यवस्थित आणि सायलेंट बोला म्हणून सांगते. तुमचे डॉक्युमेंट वगैरे माझ्याकडे आलेले आहेत. कोणी अप्लाय केलंय मला सांगता येत नाही. ऑफिसला मला दररोजचे कॉलिंग करावे लागतात. आता इथं नंदू मोरे म्हणून नाव आलेलं आहे सर. म्हणून मी तुम्हाला वेळ काढून कॉल केलेला आहे. मला तुम्हाला कॉल करायला मला तेवढा रिकामा वेळ नाहीये. मला समज माहित आहे. कायदा तू शिकवू नको. कायद्यानं एका लेडीजला मारणं हे गुन्हा आहे. पण लेडीजला पण काय बी करा म्हणून सांगितलं नाही कायद्यानं. उठा सुटा, कोणाला बी फोन करा, कोणाची जमीनच विकत घ्या, काय बी करा. सॉरी, तुमचा गुंता विकायचा आहे. तुमचं हे का नाही अर्धा एकर क्षेत्र विकायचं आहे. माझ्याकडे इकडे आलेले. तुम्ही अप्लाय केलेत कुठेतरी. तुम्हाला विकायचं नव्हतं तर तुम्ही मग कशाला सोशल मीडियावरती पोस्ट करायची? तसा विषय नाही. माझा अर्धा एकर विकायचा असू दे अगर नसू दे, 1 गुंठा घेण्याची तुझी लायकी नाही काय? सॉरी सर, माझी लायकी वगैरे काढू नका. आणि माझी लायकी काढण्याचा तुमचा काही संबंध नाहीये. मी तुम्हाला सिरियसली बोलते. माझ्या समोर 2 ते 3 हजार लोक समोर बसलेले आहेत. आणि तुम्ही ना जरा व्यवस्थित बोला काय. आणि मी तुम्हाला व्यवस्थितच बोलते. मी तुम्हाला वाईट बोललेलं नाही. तुम्ही कधी बैठक करू शकताय? आता त्याच्यासाठी 2 गिराईकच आहेत. 2-3 हजार लोक समोर बसलीची म्हणजे त्या 2-3 हजार लोकांना कुत्र्यावाला मी भेटतोय का? सॉरी, भेटतोय का म्हणजे हे कोणता तुमची बोलण्याची पद्धत? तुम्हाला विकायचंय की नाही विकायचं ह्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. ओके, बाकीच्या पंचायती मला करत बसू नका. सॉरी, माझ्याकडे तेवढा वेळ नाही सर. जमीन माझी, मोबाईल माझा, बोलणं माझं, आणि त्या 3,000 लोकांचं मला भी दाखवालीच होय? अहो सर, तुम्हीच मालक आहात जमिनीचा. म्हणून मी तुम्हाला कॉल केलेला आहे की तुम्हाला कधी व्यवहार करायचा आहे जमिनीचा. आता वेळ आहे का तुम्हाला? तुम्ही ऑफिसला येऊ शकताय का? हे बघा मॅडम, दिस इज क्वेश्चन. मी तुम्हाला तुमच्या भाषेत थोडं समजावून सांगतो. कारण मला जमीन विकायची नाही, जमीन राखून ठेवायची आहे माझ्या पुढच्या पिढीसाठी. सॉरी सर, एवढा पुढचा प्रश्न करू नका. भूतकाळाचा चालूचा प्रश्न विचार करा. पुढचा कशासाठी प्रश्नाचा विचार करताय तुम्ही? तुम्ही आज जाताय का उद्या जाताय हे तुम्हाला माहित आहे? ते माहिती नाही, पण सध्याचा जर विचार केला तर कुत्री सुद्धा गो खाऊन पोट भरून जगती ती. मग आपण तर माणूस आहो.
पण पुढच्या पिढीनं कसं जगलं पाहिजे, त्यांना काय केलं पाहिजे हे आपल्या हातात असते काय. सॉरी सर, तुम्ही घाण बोलू नका, एकदम सायलेंट बोला. आणि एका लेडीज सोबत तुम्ही बोलताय, त्यामुळे जरा व्यवस्थित बोला तुम्ही. लेडीज सोबतच बोलतोय. मला दुसरा विषय बोलला असता तर मी अंगावरचे कपडे काढून दिला असतो. पण डायरेक्ट तुम्ही शेती विकायची आहे का, म्हणजे डायरेक्ट तुम्ही काळजावर घाव करताय आणि शांत बोला म्हणजे. बाई किती बावळट माणूस आहे ते. जाऊ द्या, आता 2 गिराईक आहेत तुमच्या शेतीसाठी, तर तुम्ही कधी कागद करू शकताय सर? त्या 2 गिरायकाला विचारा त्यांचं काही विकास आहे का, मी घ्यायला तयार आहो. नाही सॉरी सर, ते तो नंदू मोरे म्हणून इथं नाव आलेलं आहे, स्टॅम्पवरती नाव लिहिलेले. किंवा मग तुम्ही मला आहे का नाही रिटर्नचा अर्ज करू शकता? कशासाठी रिटर्नचा अर्ज करायचा? ओके सर, मी प्रोसेस करते. मला तुम्हाला एक OTP येईल, मला तो OTP सांगा, तुमचा अर्ज मी कॅन्सल करते. नाही, मला काय करा, आता तुमच्या ऑफिसचा मला ॲड्रेस टाका. मला काय करायचंय ते माझ्या पद्धतीने करतो. तहसीलदारला एक अर्ज देतो, कलेक्टरला एक अर्ज देतो, तुमचं कुठलं ऑफिस आहे त्या ऑफिसलाच डायरेक्ट घोडा लावतो मी. सॉरी सर, आम्ही ॲड्रेस देऊ शकत नाहीये सरांना विचारल्याशिवाय. म्हणजे तुम्ही चोरून केळं खाता होय, ॲड्रेस देत नाव? नाही सर, तुम्ही सोशल मीडियावरती अप्लाय केला होता की माझं 1/2 एकर क्षेत्र विकायचं आहे. सोयाबीन काढल्याच्या नंतर मी वावर स्वच्छ केलेला आहे, गिराईक कोण असेल तर कॉन्टॅक्ट करा म्हणून सर मी तुमचं नाव आज लिस्टमध्ये आलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला आज कॉल केलेला आहे. तर व्यवस्थित मला बोलू शकता? अहो, सोशल मीडियावर अप्लाय केलाय म्हणजे तुम्ही त्याचं व्हेरिफिकेशन केलंय का बाबा, खरंच ह्या व्यक्तीची जमीन विकायची आहे का? कुणी तर फ्रॉड ती पोस्ट कुणी तर टाकल्या असेल, कुणी तर फेक केला असेल, ह्याचं तुम्ही शहानिशा केली आहे का? सॉरी सर, आम्ही एवढे खोल विचारातले नाही आहोत आणि आम्ही एवढा खोल विचार करत नाही. त्यांच्यावरती नाव आणि कॉन्टॅक्ट असतं. डायरेक्ट आमचं काम फक्त कॉलिंग करायचं आहे आणि कस्टमर पोचवायचं काम आहे. आम्ही बाकी विचारपूस करत नाहीये सर. मग एक कस्टमर तुम्ही पुचविल्यावर तुम्हाला किती रुपये भेटतात, म्हणजे किती हजार भेटतात? सॉरी सर, तो आमचा पर्सनली विषय आहे. तुम्ही कधी करू शकताय कागद? मग एक काम करा की मी तुम्हाला काय करतो, 1,00,000 रुपये द्यायला तयार आहे असं. मला तुमची जमीन तुमचं घर काही विकायचं असेल तर द्याचाल का? सॉरी सर, तुम्ही जरा जास्तच मर्यादा ओलांडून बोलायला लागलाय. मी ठेवू शकते कॉल? नाही, मला सवय आहे जास्त बोलायची. आता फोन तू केलाय, फोन ठेवायचा नाही माझं बोलणं ऐकल्याशिवाय. सॉरी सर, वेळ नाहीये माझ्याकडे. अजून भरपूर कॉन्टॅक्ट करायचे आहेत मला. म्हणजे अजून लय जणाच्या घराला घोडा लावायचा आहे का? सॉरी सर, तुम्ही जरा व्यवस्थित बोला, कारण की मला पण बोलता येतं. तुम्ही एक पुरुष आहात आणि मी तुम्हाला कॉल केलाय. मी एक लेडीज आहे. तुम्हाला जास्त बोलू शकत नाहीये उलट, कारण की तुमची जमीन विकायची आहे. आम्हाला गरज आहे, आमच्याकडे कस्टमर आलेले म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय. पण तुम्ही जास्तच मर्यादा ओलांडून बोलताय, त्यासाठी मी कॉल ठेवू शकते सर. म्हणजे लेडीज आहे म्हणून तुम्ही मला धमकी टाकाला का? लेडीज नेमकं करणार आहे काय? सॉरी सर, मी तुम्हाला धमकी देत नाहीये. मग कसं म्हणताय बार तुम्ही एका लेडीजशी बोलताय? मग लेडीजनं पण विचार केला पाहिजे ना एका पुरुषाला फोन करताना. अहो सर, तुमचा माइंडसेट जरा थोडा खराब आहे का? तुम्ही कसं बोलताय? किती घाणेरडे शब्द वापरताय. माझ्यासमोर 2,000 ते 3,000 लोक बसलेले आहात. कॉल माझा स्पीकरला आहे. माझे मोठे सर आहेत माझ्या शेजारी. असं बोलू शकत नाही. तुमच्या एका कॉलमुळे मला नोकरी सोडावी लागेल. नोकरी सोडून काय तर कष्टाचं करा की, अंगातनं घाम गाळा. हरामीचा पैसा किती दिवस खाताय असा? सॉरी सर. ओके, थँक्यू सर, तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल. ओके, बाय सर.